In this chapter, we have started our first integrated circuit, that is IC 555. Up to this lecture, we have seen the working of IC 555, its pin diagram and block diagram, function of each pin. And after that, we have studying the uses of IC 555. In the last three lectures, we have seen the use of IC 555 as a stable multivibrator and use of IC 555 as a monostable multivibrator. How IC 555 is used as a monostable multivibrator and a stable multivibrator. Today we have to see the use of IC 555 as pulse amplitude modulator. Another use of IC 555 is a pulse amplitude modulation. Now see the use of IC 555 as a pulse amplitude modulation. Before seeing IC 555 as a pulse amplitude modulator, we have to see that, or we have to know that what is meant by the pulse amplitude modulator. Here the modulator or modulation is the concept we have studied in the previous chapter, whose name is modern electronic communication. In that chapter we have seen the concept of modulation. We know that modulation is the process of in which a weak signal, we know that weak signal is unable to travel the long distance, so that we insert the weak signal onto the strong signal by the process of modulation. And there are three types of modulation: amplitude modulation, frequency modulation and phase modulation. All these three types of modulation we have studied in the modern electronic communication chapter. Here the modulation, we know that modulation, and here the amplitude modulation. So what is the pulse amplitude modulation? What is the difference between the amplitude modulation and what is the pulse amplitude modulation? तर पल्स amplitude modulation आणि amplitude modulation ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? तर amplitude modulation मध्ये, amplitude modulation म्हणजे काय आपल्याला माहित आहे. amplitude modulation मध्ये काय केलं जातं, जर जो वीक सिग्नल असेल, मग जो की लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकत नाही, तर असा वीक सिग्नल एखाद्या स्ट्रॉंग सिग्नल बरोबरती ट्रान्समिट केला जातो. आणि त्या आपल्याला माहित आहे, आपण त्या स्ट्रॉंग सिग्नलला कॅरियर सिग्नल असं म्हणतो आणि वीक सिग्नलला मॉड्युलेटिंग सिग्नल असं म्हणतो. तर त्या मॉड्युलेटिंग सिग्नलला कॅरियर सिग्नलवरती इम्प्रेस करून लॉंग डिस्टन्सला आपण पाठवलं जातं. आणि मग ह्या प्रोसेसमध्ये काय होतं, जर ते अँप्लिट्यूड मॉड्युलेशन असेल तर मग त्या कॅरियर सिग्नलची अँप्लिट्यूड मॉड्युलेटिंग सिग्नलच्या अँप्लिट्यूडनुसार चेंज होत असते. मग आता हे सर्व आपण त्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. आता हे आपल्याला ते परत पुन्हा तेच रिपिटेशन नकोय. फक्त आपल्याला काय बघायचं आहे की IC 555चा यूज ॲज अ पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन साठी कसा केला जातो. पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेटर म्हणजे मॉड्युलेटर इज द डिव्हाइस विच प्रोड्युसेस मॉड्युलेशन, जी मॉड्युलेशन तयार करतं त्याला आपण मॉड्युलेटर असं म्हणतो. तर पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन म्हणजे काय? आता बघा, एक आपण पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन करत असताना पहिल्यांदा काय केलं जातं, तर पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन करत असताना पहिल्यांदा सिग्नलची सॅम्पलिंग केली जाते. जे की आपलं जे नॉर्मल मॉड्युलेशन आहे, आपण मागच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं, त्या अँप्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये आपण सिग्नलची सॅम्पलिंग करत नाही. आता हा जो सिग्नल दिसतोय आपल्याला डायग्राममध्ये, हा आपला मॉड्युलेटिंग सिग्नल आहे. आणि ह्या मॉड्युलेटिंग सिग्नलला आपण डायरेक्टली कॅरियर सिग्नलवरती इम्प्रेस करतो आणि मग तो सिग्नल आपण लॉंग डिस्टन्सला पाठवून देतो. परंतु पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये, हे जे आहे पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये, तर ह्या पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये काय केलं जातं, तर सिग्नलची सॅम्पलिंग केली जाते अगोदर. कॅरियर सिग्नलवरती सिग्नल इन्सर्ट करण्याच्या अगोदर सिग्नलची काय केली जाते, सिग्नलची आपण त्या ठिकाणी सॅम्पलिंग करतोय. मग आता ही सॅम्पलिंग कशी केली जाते, तर सॅम्पलिंग करत असताना हा जो सिग्नल आहे वरच्या 1 नंबरच्या फिगरमध्ये जो दिसतोय, तर तो आपला ओरिजिनल सिग्नल आहे. आणि जर आपलं हे सिम्पल मॉड्युलेशन असतं, तर सिम्पल मॉड्युलेशनमध्ये हा सिग्नल आपण डायरेक्टली कॅरियर सिग्नलवरती इम्प्रेस केला असता. कॅरियर सिग्नलवरती इम्प्रेस केला असता. परंतु आता मात्र आपण ह्या पल्स मॉड्युलेशनमध्ये हा सिग्नल डायरेक्टली इन्सर्ट न करता, डायरेक्टली त्याच्यावरती प्रेस न करता काय केलं, त्याचं पल्स अँप्लिट्यूड, त्याचं पल्समध्ये कन्व्हर्जन केलं जातं. त्याचं काय केलं जातं,
पल्समध्ये कन्व्हर्जन केलं जातं. हे बघा, हा आपला सिग्नल आहे, तर ह्या सिग्नलचं कन्व्हर्जन पल्समध्ये केलं जातं आणि त्या प्रोसेसलाच सॅम्पलिंग असं म्हणतात. लक्षात येतं आहे सॅम्पलिंग म्हणजे काय? तर सॅम्पलिंग म्हणजे काय केलं तर सॅम्पलिंग प्रोसेसमध्ये तर हा आपला कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नल आहे. कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नल आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज अ साईन वेव्ह. ह्याला आपण साईन वेव्ह असं म्हणतो. तर ह्या साईन वेव्हमध्ये तुम्ही पर्टिक्युलर व्हॅल्यूज फक्त त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकता किंवा पर्टिक्युलर व्हॅल्यूज त्या ठिकाणी सांगू शकता. म्हणजे जे एक तर मॅक्झिमम व्हॅल्यू असतील किंवा मिनिमम 0 डिग्री, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 360 डिग्री, ह्या पर्टिक्युलर डिग्रीच्या पर्टिक्युलर अँगलच्या व्हॅल्यू आपण ह्या कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नलमध्ये फाइंड आउट करू शकतो. म्हणजे 0 डिग्रीला किती व्होल्टेज आहे, परत 90 डिग्रीला किती आहे, 270 डिग्रीला किती आहे, ह्या पर्टिक्युलर पॉईंटचं व्होल्टेज आपण फाइंड आउट करू शकतो. परंतु जर आपल्याला 10 डिग्रीला किती आहे, 20 डिग्रीला किती आहे, 30 डिग्रीला किती आहे हे जर काढायचं असेल तर ते आपण ह्या सिग्नलवरून, हा जो फिगर दिसते तर ह्या सिग्नलवरून ते व्होल्टेज किंवा त्या पॉईंटची व्हॅल्यू आपण काढू शकत नाही. मग त्यासाठी काय केलं जातं तर पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन यूज केलं. आता हे जे बरेचसे ड्रॉबॅक्स आहेत त्याच्यामध्ये त्या डिटेलमध्ये जायचं नाही आपल्याला. फक्त सॅम्पलिंग करत असताना काय केलं जातं तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, हा जो सिग्नल आहे आपला, तर ह्या सिग्नलच्या व्हॅल्यूज ह्या कंटिन्युअसली व्हॅरिंग व्हॅल्यूज न घेता त्या व्हॅल्यूज इक्वल इंटरवलला मेजर केल्या जातात. म्हणजे व्हॅल्यू काय करणार मी पहिल्यांदा इक्वल इंटरवलला मेजरमेंट घ्यायची. म्हणजे काय करायचं, समजा मी 10 डिग्रीला मेजरमेंट घेणार, 10 डिग्रीचं व्होल्टेज नोट डाऊन करणार, परत 20 डिग्रीचं, परत 30 डिग्रीचं, परत 40 डिग्रीचं. लक्षात येतं, अशा वेगवेगळ्या डिग्रीला मी काय करणार त्या ठिकाणी व्होल्टेजेस ज्या काय व्हॅल्यूज आहेत तर त्या व्हॅल्यूज रेकॉर्ड करणार आणि त्या पर्टिक्युलर इंटरवलला पर्टिक्युलर टाईम इंटरवलला त्या व्हॅल्यूज रेकॉर्ड केल्यामुळं त्याची एक त्या ठिकाणी पल्स तयार होतात. आता हे जे दिसते आपल्याला पल्स, त्याला आपण डिजिटल सिग्नल सुद्धा म्हणतोय. तर अशा पल्सेस आपल्याला मिळतात आणि एक पल्सची ट्रेन फॉर्म होते. लक्षात येते का? हा जो सिग्नल आहे हा कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नल आहे. हा कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नल आहे आणि ह्या कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नलचं आपण काय करतोय तर एका पल्समध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन करतो आणि त्या प्रोसेसलाच सॅम्पलिंग ऑफ द सिग्नल म्हणतात. लक्षात आलं? सॅम्पलिंग ऑफ द सिग्नल. तर पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये अगोदर काय केलं जातं, ह्या सिग्नलची सॅम्पलिंग केली जाते. कशी केली जाते? द व्हॅल्यूज आर measured instead of using continuously varying values, we record or we measure the values at equal interval of the time so that we get the train of the pulses. पल्सेसची एक ट्रेन आपल्याला ह्या ठिकाणी फाइंड आउट होते, मग आपल्याला त्या ठिकाणी ऑप्टेन होते. लक्षात आलं? तर अशा प्रकारे आपण ह्या सिग्नलची सॅम्पलिंग करतो आणि अशा प्रकारची पल्स ट्रेन आपल्याला त्या ठिकाणी ऑप्टेन होते. मग आता ही पल्स ट्रेन मिळाल्यानंतर ह्या सिग्नलचं आता हा आपला ओरिजिनल सिग्नल, ह्याचं आपण पल्सेसमध्ये कन्व्हर्जन करून हा सिग्नल मिळाला. मग परत हा सिग्नल आपण कॅरियर सिग्नलवरती इन्सर्ट करणार आहोत आणि मग परत अँप्लिट्यूड मॉड्युलेशन असल्यामुळे मग काय होईल, परत मॉड्युलेटिंग सिग्नलचे अँप्लिट्यूड कॅरियर सिग्नलच्या अँप्लिट्यूडनुसार चेंज होईल. लक्षात आलं? समजा हा आपला ओरिजिनल सिग्नल असेल तर त्या ओरिजिनल सिग्नलचं कन्व्हर्जन इथं परत ह्याच्यामध्ये केलेलं आहे, पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नलमध्ये. मस्त आहे. तर समजा हा आपला कॅरियर सिग्नल असेल तर अशा प्रकारेच आपण ह्या सिग्नलचं कन्व्हर्जन करून घेतो. सुरुवातीला मॉड्युलेटिंग सिग्नलचं कन्व्हर्जन अशा फॉर्ममध्ये, अशा पल्स ट्रेनमध्येच करून घेतो आणि हा कॅरियर सिग्नल तोही पल्सच्या फॉर्ममध्येच आपण घेतलाय. आणि मग काय होतं, पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन झाल्यानंतर ह्या पल्स कॅरियरची, हा जो कॅरियर सिग्नल आहे पल्सेसच्या फॉर्ममध्ये, तर त्याची अँप्लिट्यूड चेंज होते अकॉर्डिंग टू द मॉड्युलेटिंग सिग्नल. ह्या फिगरमध्ये बघता येईल आपल्याला, जशी मॉड्युलेटिंग सिग्नलची अँप्लिट्यूड वाढत जाते तशी ह्या पल्सेसची सुद्धा अँप्लिट्यूड वाढत जाते आणि जशी अँप्लिट्यूड डिक्रीज होत जाते मॉड्युलेटिंग सिग्नलची तशी ह्या कॅरियर सिग्नलची अँप्लिट्यूड सुद्धा डिक्रीज होते. लक्षात आलं? म्हणजे काय होतं तर द अँप्लिट्यूड ऑफ द कॅरियर सिग्नल, amplitude of the pulses of the carrier signal varied according to the modulating signal, according to the pulses of modulating signal. modulating signal मधल्या ज्या पल्सेस आहेत तर त्या पल्सेस म्हणजे व्हॅल्यूज ॲट द इक्वल इंटरवल ऑफ द टाइम. तर त्या व्हॅल्यूजनुसार, त्या पल्सेसनुसार कॅरियर सिग्नलच्या पल्सेसची अँप्लिट्यूड काय होते, चेंज होते. अँड दिस टाईप ऑफ मॉड्युलेशन इज नोन ॲज अ पल्स अँप्लिट्यूड
मॉड्युलेशन, तर त्याला आपण पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन असं म्हणतो. तर हे काय आपल्या सिलेबसला नाही आहे पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन. फक्त आपल्याला काय बघायचं आहे की IC 555चा यूज पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनसाठी कसा केला जातो. तर हे पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेटर म्हणून आपण IC 555चा यूज करतोय. तर त्यासाठी आपल्याला ही डायग्राम बघता येईल. द पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेटर, दिस इज द डायग्राम ऑफ IC 555 used as a pulse amplitude modulator. This is the analog signal and this is the our output signal, pulse amplitude modulated signal. In this process the analog signal is sampled, is called as a pulse amplitude modulation. पहिल्यांदा काय केलं जातं, हा जो अॅनालॉग सिग्नल आहे तर त्या अॅनालॉग सिग्नलची सॅम्पलिंग केली जाते. आपण जे काल मगाशी बघितलं तर हा जो सिग्नल आहे आपला, तर हा अॅनालॉग सिग्नल, हा अॅनालॉग सिग्नलची सॅम्पलिंग केली जाईल आणि सॅम्पलिंग केल्यानंतर असा पल्सेसच्या फॉर्ममध्ये आपल्याला सिग्नल, तो अॅनालॉग सिग्नल ऑप्टेन होईल. लक्षात आलं. पहिल्यांदा त्याची सॅम्पलिंग केली जाईल अँड द रिझल्टंट आउटपुट इज द सिरीज ऑफ द पल्सेस हुज अँप्लिट्यूड आर द सेम ॲज दोज ऑफ द अॅनालॉग सिग्नल. आणि त्यानंतर जो सिग्नल तयार होईल तर त्या सिग्नलची अँप्लिट्यूड तर आपण बघता येईल. त्यानंतर जो रिझल्टंट सिग्नल तयार होतोय तर त्या रिझल्टंट सिग्नलची जी काय अँप्लिट्यूड असेल तर ती अँप्लिट्यूड कशी असेल, इट इज सिमिलर टू द ओरिजिनल सिग्नल. ओरिजिनल सिग्नलच्या अँप्लिट्यूड इतकीच त्या सिग्नलची अँप्लिट्यूड असेल. तर आता ह्या फिगरमध्ये बघता येईल आपल्याला इथं कोणकोणते ब्लॉक आहेत. तर ह्याच्यामध्ये आपण अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर किंवा मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर दोन्ही आपण इथे यूज केलेत. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आणि हे गेट सर्किट आहे. हे गेट सर्किट आहे. आता आपण काय करणार आहोत सुरुवातीला बघा, हिअर द पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेटर, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर produces the clock pulses and which drives the monostable multivibrator and which generate a narrow fixed width pulse, and IC 555 can be used to construct the both astable and monostable multivibrator. आता तुम्ही डायग्राम मध्ये म्हणाल की IC 555 कुठं आहे, तर आपल्याला माहित आहे अस्टेबल आणि मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हे दोन्ही कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण IC 555चा यूज केलेला आहे. IC 555च्या साह्यानंच आपण हे दोन्ही अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आणि मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर हे दोन्ही आपण कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. काय केले, सुरुवातीला अॅनालॉग सिग्नल ह्या गेट टर्मिनलला दिलेला आहे आणि हे अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर काय करतं तर एक क्लॉक पल्स म्हणजे आपण त्याला स्क्वेअर वेव्ह म्हणू शकतो. तर त्या टाईपची पल्स जनरेट करण्याचं काम अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर करतं. काल आपण अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं आउटपुट बघितलेले आहे, आउटपुट वेव्हफॉर्म जे की आपण स्क्वेअर वेव्हनं इंडिकेट केली होती. तर ते अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं जे काय आउटपुट आहे तर ते आउटपुट आपण मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला देतोय. आणि मग मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला ऑन होण्यासाठी ती पल्स काय केली जाते, युजफुल ठरते. आणि मग काय केलं जातं, अँड धिस पल्स इज, आणि मग मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला दिली जाईल अँड विच ड्राईव्स द मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला ती पल्स दिल्यानंतर मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर ऑन होईल. मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर ऑन झाला की तो एक सिंगल पल्स जनरेट करेल, कारण त्याच्यामध्ये एकच स्टेट असते, आपण बघितलेलं आहे. तर ते मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं जे आउटपुट आहे तर ते ह्या गेट टर्मिनलला, गेट सर्किटला दिलं जाईल. लक्षात आलं, गेट सर्किटला ते दिलं जाईल. आणि मग काय होईल, गेट इज ॲक्ट्स ॲज अ स्विच. गेट काय होतं, इथलं जे गेट आहे तर ते गेट ॲज अ स्विच म्हणून वर्क करते. गेट वर्क्स ॲज अ switch. And when switch is open and this switch is open or closed according to the one shot signal according to the monostable multivibrator. monostable multivibrator ने दिलेल्या सिग्नल नुसार हे गेट टर्मिनल ऑन होईल किंवा ऑफ होईल. म्हणजे ॲज अ स्विच म्हणून वर्क करतं गेट. गेट ॲक्ट्स ॲज अ open switch and close switch according to the signal provided by the monostable multivibrator. When monostable multivibrator is cuts off, then gate acts as a close switch. ज्यावेळेस मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर ऑफ असेल त्यावेळेस गेट टर्मिनल काय असेल, गेट हे स्विच असेल म्हणजे क्लोज असेल. आणि गेट क्लोज असल्यामुळं मग इकडून इनपुटही घेतलं जाणार नाही आणि आपल्याला आउटपुटही मिळणार नाही. आणि ज्यावेळेस अस्टेबल मल्टीव्हायब्रेटरचं आउटपुट मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटरला भेटेल आणि मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर ही जी पल्स आहे तर ती पल्स गेट टर्मिनलला देईल आणि गेट टर्मिनलला दिल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला आउटपुट त्या ठिकाणी ऑप्टेन होईल. लक्षात आलं. आणि मग ते आउटपुट मिळाल्यानंतर आपल्याला पल्स अँप्लिट्यूड सिग्नल त्या ठिकाणी ऑप्टेन होईल. लक्षात आलं. आणि मग अशा प्रकारे हे ट्रिगरिंग पल्स मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर मध्ये आपल्याला हे पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशन होऊन अशा प्रकारचा सिग्नल
ऑप्टेन होतो. अशा प्रकारे हा पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेशनमध्ये हा सिग्नल आपल्याला त्या ठिकाणी